अपार आयडी म्हणजे काय? त्याचा विद्यार्थ्यांना काय उपयोग होईल? अपार आयडी काढल्यानंतर पालकांचे सर्व शैक्षणिक अधिकार सरकारला मिळतील का? पालकांचे हमीपत्र का घेतले जात आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशाच्या एकूण शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अभ्यासक्रमापासून तर कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यातीलच अपार हा एक उपक्रम कार्यान्वित झालेला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजी लॉकरची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे. अपार म्हणजे काय? ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, याचेच लघुरूप म्हणजे अपार. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना 12 अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक मिळणार आहे. युडास पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. तेथे त्यांचा वैयक्तिक शैक्षणिक क्रमांक PEN नोंदवलेला आहे. अपार आयडी या PEN ची जागा घेणार आहे. विद्यार्थ्यांना अपार आयडीचा नेमका काय उपयोग होणार आहे? प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची शैक्षणिक माहिती, प्रगतीविषयक माहिती डिजी लॉकरमध्ये सुरक्षित करणे आणि डिजी लॉकरसाठी स्वतंत्र ओळख क्रमांक असणे म्हणजेच हा अपारचा उद्देश आहे. शिक्षणासाठी अधिकृत मूळ कागदपत्रे या एकाच व्यासपीठावर सहज उपलब्ध होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांची शाळा बदलणे, त्याला नव्या शाळेमध्ये ॲडमिशन घेणे, सर्व कागदपत्र जमा करण्याची त्याला आता गरज पडणार नाही आहे, कारण डिजी लॉकर उपलब्ध असेल. एखाद्या कंपनीला नोकरी देताना उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेची खातरजमा करण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागणार नाहीत. अपार आयडीच्या माध्यमातून हे सर्व कागदपत्र सहज मिळणार आहे. अपार आयडी क्रमांक कसा मिळतो? अपार ओळखपत्रासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनी याबाबत जागृत असण्याची अपेक्षा आहे. अपारसाठी युडास नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधारवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे युडास आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा 18 वर्षाखालील असेल तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. या सगळ्या माहितींची शाळांना खातरजमा करायची आहे. अपार आयडी तयार झाला की तो डिजी लॉकरशी जोडला जाईल. या लॉकरला एज्यू लॉकर म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे. डिजी लॉकर म्हणजे काय? डिजी लॉकर कसे काम करते? शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ उद्देश आणि मुख्य उद्देश डिजी लॉकरचा आहे. यात अधिकृतपणे कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवले जातात. गरजेनुसार हे उपलब्ध करून दिली जातात. डिजी लॉकरमधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार अधिकृत मानली गेली आहेत. शिक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून जरी अपार आयडी निर्माण केल्या जात असतील, त्यांना आपण पूर्ण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आधार क्रमांक जोडत असू तरी पण याबाबतची सुरक्षेची हमी, डाटा लीक बाबतची सुरक्षेची हमी सध्या तरी शिक्षण मंत्रालय घेत नाहीये. अपार आयडी जरी सर्व विद्यार्थ्यांचे काढल्या जात असतील तरी याबाबतची सविस्तर माहिती पालकांना सध्या तरी नाही आहे. याबाबतची जागरूकता सुद्धा पालकांमध्ये नाही आहे. त्याबाबतचे अनेक शंका कुशंका पालक घेतात. त्या संबंधीचा एक डॉक्टर सचिन सामंत यांचा लेख सुद्धा सविस्तर माहिती देणार आहे. याबाबत त्यांनी अनेक प्रश्न या अपार आयडी बाबत उपस्थित केलेले आहेत. डॉक्टर सचिन सामंत यांनी आपला फोन नंबर सुद्धा दिलेला आहे 91 12 23 10 79 म्हणून. अपार आयडी बाबत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.